नमस्कार मित्रांनो, आजकाल आपण बघत आहे की खूप लोकांना सर्दी होते, वारंवार शिंका येतात, सतत नाक बंद राहते. तर याला ॲलर्जिक रायनायटिस बोलतात आणि आज आपण हे ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊ की नक्की हे कशामुळे होते आणि का होते. तर मी स्क्रीनवरती तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे रायन हा शब्द ग्रीक भाषेतून आलेला आहे. याला नोज बोलतो आपण आणि आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन. हे दोन्ही एकत्र आले की ॲलर्जिक रायनायटिस असं नाव दिलेलं आहे या आजाराला. तर हे नक्की कशामुळे होते की ॲलर्जी डस्ट पार्टिकल असेल किंवा झाडांपासून जे पोलन तयार होतात की जे फुलांपासून वगैरे डस्ट तयार होते. आणि शहरामध्ये तर तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे कन्स्ट्रक्शन वगैरे चालू असल्यामुळे सिमेंटची वगैरे धूळ असते. तर हे ज्यावेळी नाकामध्ये एंटर करतात तेव्हा सगळ्यात पहिले बॉडीचा मास्ट सेल म्हणून एक डिफेन्स सिस्टम असते ती ॲक्टिव्ह होते. आणि नॉर्मल लोकांमध्ये कसं असतं की हे जास्त रिॲक्शन देत नाही, पण ज्यांना सतत सर्दी होऊन आहे ना, हे खूप सेन्सिटिव्ह झालेले असतात आणि ह्यांची रिॲक्शन खूप फास्ट असते. त्यामुळे रिॲक्शन इतकी फास्ट असते की हे लगेच म्युकस मेम्ब्रेन ॲक्टिव्ह करतात आणि तुमची सर्दीचं प्रमाण जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हे बघा, रिॲक्शन किती फास्ट दिलेले आहे आणि हे तुमचं म्युकस मेम्ब्रेनला एकदम ॲक्टिव्ह केलेलं आहे आणि लगेच एकदम विदिन सेकंडमध्ये हे लगेच तुमचं नाकातून सर्दी व्हायला चालू होते. आणि हे जास्त प्रमाण असल्यामुळे काय होतं की तुमच्या नाकातील 2 ट्यूब्स असतात ज्या ब्लॉक व्हायला चालू होतात. एक डोळ्यापर्यंत गेलेली असते, त्याला नेझोक्रेनियल डक्ट बोलतात. तर जास्त सर्दी असल्यामुळे काय होतं की जे जास्त म्युकस आहे ते या ट्यूबद्वारे डायरेक्ट तुमच्या डोळ्यांपर्यंत जाते आणि पूर्ण भरल्यामुळे डोळ्यातून पाणी यायला चालू होते. आणि दुसरी ट्यूब आहे इस्चियन ट्यूब, ही डायरेक्ट तुमच्या कानापर्यंत गेलेली असते. तर म्युकस जास्त कलेक्ट होऊन डायरेक्ट कानामध्ये ब्लॉक होऊन तुमचे कान गच्च झाल्यासारखे तुम्हाला वाटू लागतात. तर तुम्ही बघितलंच असेल की ग्राफिकच्या माध्यमातून की ही सर्व प्रोसेस कशी आहे, ॲलर्जिक रायनायटिस कशाला बोलतात. तर होमिओपॅथीमध्ये याचा खूप चांगल्या प्रकारे इलाज होतो. आपल्या क्लिनिकमध्ये खूप लोकांना ॲलर्जिकमधून आपण बाहेर काढले आहे. होमिओपॅथीमध्ये याचा पूर्ण इलाज आहे. तर कोणत्याही अँटीहिस्टामाइन टॅबलेट खाऊन सर्दीची ॲलर्जी दाबण्यापेक्षा पूर्ण मुळापासून बरी करायची असेल तर तुम्ही नक्की होमिओपॅथिक इलाज घेऊ शकता. धन्यवाद.